मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जी आहे ती पार पडलेली आहे। या सगळ्या निवडणुकीमध्ये खरं तर पवारांचा पॅनल विरुद्ध आशिष शेलार यांचा पॅनलचा संघर्ष जो आहे तो पाहायला मिळाला। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत संजय नाईक आहेत। संजय नाईक जी, अशी कोणती घटना घडली पडद्यामागून सगळे हालचाली झाल्या की कालपर्यंत पवार शेलारांचं पॅनल होतं आणि अचानकपणे आज सकाळी पवार विरुद्ध शेलार असा संघर्ष हा पेटला गेला? मला नाही वाटत असा संघर्ष पेटला गेला, कारण गठबंधन झालं, त्याचे प्रेस रिलीज पण झालेली आहे की शेलार आणि पवार गट हे गठबंधन होऊन शेलार गटाला 7 सीट मिळालेल्या होत्या, 2 ऑफिस बेरर, 4 अपेक्स काउन्सिल आणि 1 गव्हर्निंग काउन्सिल। ह्याचं प्रेस रिलीज पवारसाहेबांनी आणि आशिषजींनी सह्या करून ऑलरेडी काल रिलीज केलं होतं आणि त्यामधून वरच्या 2मधून आम्हाला 1 सीट मिळालेली आहे, ते म्हणजे आमचे अरमान मलिक हे ट्रेझरर बहुमताने निवडून आलेले आहेत, फार चांगल्या मार्जिनने। आणि खाली आम्हाला 4 सीट दिलेल्या, त्या 4चे आमचे 4 कॅन्डिडेट निवडून आलेले आहेत आणि गव्हर्निंग काउन्सिलमध्ये आम्हाला 1 सीट दिलेली आहे, ती आम्हाला जिंकता आलेली नाही आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे की शरद पवारजी, आशिषजी यांचे दोघांचेही धन्यवाद की ह्या पॅनलला, जे आमच्या कॅन्डिडेटला लढण्यासाठी संधी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे लोक निवडून आलेले आहेत त्यांच्यातर्फे मी आभार मानतो या दोघांचे। आणि CM देवेंद्र फडणवीसजींच्या मार्गदर्शनाने आम्हाला हा चांगला विजय प्राप्त झालेला आहे। आणि एकदा की हे सगळे दोन्ही पॅनल मिळून निवडून आल्यानंतर काम करताना कुठलंही पॅनल नसतं, हे सगळ्यांना एकत्र येऊनच काम करायला लागतं। आणि जर तुम्ही बघितलं तर हे पॅनल फक्त आता 3 दिवसापूर्वी डिक्लेअर झालं होतं, त्यामुळे लोक सगळे एकत्र आले आणि तुम्ही बघितलं कुठलाही वादवाद न होता इलेक्शन शांतता रीतीने पार पडलेलं आहे। परंतु तुम्ही देखील या सगळ्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावता, तुम्ही देखील अनेक पदांवरती काम केलं या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या। खरं तर शरद पवार आणि शेलारांचं, आशिष शेलारांचं मनोमिलन होऊन एक पॅनल तयार झालं, त्यामुळे तुम्ही माघार घेतलेली होती आणि अचानक पद्धतीने आज जे काही घडलं की बाहेर बोर्ड वेगवेगळे लावण्यात आले, हे काय नक्की प्रकार? म्हणजे शेलारांना कुठेतरी या निवडणुकीत शह देण्याचा प्रयत्न झाला का? नाही, असं काय नाही आहे। बघा, ही निवडणूक आहे आणि क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे आणि एकदा पॅनल डिक्लेअर झाल्यानंतर तुम्ही 2022ला पण बघितलं, शेलार पवार ग्रुप एकत्र आले आणि सगळे जिंकून आले, एकत्र काम केलं। पुन्हा ह्याच्यामध्ये पण शेलार पवार निवडून आले, पण जे बॅनरबाजी करतात ते प्रत्येकाने, जे लावण्याचे बॅनर हे करतात ते प्रत्येकाने स्वबळावरती करतात। त्यांना वाटतं की आपण जे इंडिपेंडेंटली उभे आहेत ते कुठल्या तरी ऑफिस बेररना सपोर्ट करतात, जे ऑफिस बेरर आहेत ते कुठल्या तरी इंडिपेंडेंट कॅन्डिडेटला सपोर्ट करतात आणि हा ट्रेंड तर मुंबई क्रिकेटमध्ये वारंवार वर्षानुवर्ष चालत राहिलेला आहे। पण पवार शेलार ग्रुपमध्ये आशिष शेलारजींच्या पॅनलला 7 सीट दिलेल्या होत्या, त्याच्यामधल्या 5 सीट निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही एकदम सगळे आमच्या अख्ख्या पॅनलमधले सगळे, तेच मी म्हणतोय की त्याच्यामधले जे तुम्ही म्हणतायत की ज्या पद्धतीने तुम्हाला 7 सीट्स दिलेल्या होत्या त्याच्यामधली काही नावं ही वगळण्यात आली की तुमचे सूरत सामंत म्हणून आहे त्यांचं नाव वगळण्यात आलं, अजून प्रदीप यांचं नाव वगळण्यात आलं। त्याच्यामुळे ही सकाळी तुम्हाला खेळी खेळावी लागली का शेलार पॅनलला, की स्वतःचे सगळे मेंबर्स पॅनलच एक वेगळं करावं लागलं? कसं आहे, ह्याच्यावरती भाष्य नाही केलेलं बेटर आहे, कारण हे राजनीती म्हणजे पॉलिटिक्स आहे। बेसिकली मुंबई क्रिकेटचं पॉलिटिक्स आहे, क्रिकेटच्या तर्फे खेळायला। हे पॉलिटिक्स कुणी केलं? कारण की आता तुम्ही म्हटलात की हे पॉलिटिक्स आहे, हे पॉलिटिक्स कुणी केलं? ऐकून घ्या, केव्हा तरी ओपनिंग बॅट्समन पण मागे जातो खेळायला आणि मागचा पुढे येतो, हे समोरच्या टीमला आपण बोलत नाही की बाबा आता ओपनिंग कोण करणार आहे। तर आता हे होत राहतं, ह्याच्यात काय नवीन भाग नाही आहे। पण आम्ही सगळे अख्खं पॅनल जेवढे निवडून आलेले लोक आहेत हे सगळे खुश आहेत की बाबा आम्हाला संधी मिळाली। तुम्हाला यंदा काम करण्याची संधी नाही आहे, तुम्ही कोणत्याच त्या सगळ्या मेंबरमध्ये नाही, 16मध्ये, याचं दुःख वाटतं का? तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत या सगळ्या बॉडीवरती। जर तुम्हाला मुंबई क्रिकेटचं कॉन्स्टिट्यूशन माहिती असेल तर मी सातत्याने 2019 पासून आतापर्यंत ऑफिस बेरर म्हणून आहे, आधी सेक्रेटरी आणि व्हाईस प्रेसिडेंट। जेव्हा मी सातत्याने 6 वर्ष जेव्हा काम करतो एखाद्या व्यक्ती असोसिएशनमध्ये, तर लोधा कमिटीच्या रिफॉर्म्सप्रमाणे त्याला कूलिंग ऑफ पिरियड लागतं, त्यामुळे मी कूलिंग ऑफ पिरियडमध्ये आहे। 3 वर्ष झाल्यानंतर मी पुन्हा मुंबई क्रिकेटच्या या शर्यतीमध्ये येऊ शकतो असं प्राधान्य कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे। आणि मी काहींनी ह्याच नियमांचं उल्लंघन केलं आहे का? त्याच्यावरती भाष्य जेवढं कमी केलं तेवढं जाईल, तेवढं बेटर आहे। पण मी उल्लंघन करत नाही, मी कॉन्स्टिट्यूशन पाळतो। ज्यांनी उल्लंघन केलं त्यांच्यासाठी काय सल्ला आहे? तुम्ही त्यांना विचारा, ज्यांनी तुम्हाला वाटतं ज्यांनी उल्लंघन केलं त्यांना तुम्ही त्या प्रश्न विचारा, त्यांच्या उत्तरं तुम्ही घ्या। आमच्या पॅनलवरून मला असं वाटतं की उल्लंघन आमच्या इकडनं शेलार पुन्हा कमबॅक करतील? व्हाय नॉट।
करतील म्हणजे ते गेले कुठे आहेत? ते आहेतच ना. पवार आणि शेलार गट हा कायमचा आहे मुंबई क्रिकेटमध्ये. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. संजय नाईक होते आपल्याबरोबर. खरं तर अनेक पदांवरती संजय नाईकांनी काम केलेलं आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये, आणि शेलार आणि पवारांचं पॅनल जे आहे ते खरं तर यंदा MCAच्या निवडणुकीत वेगवेगळं लढलेलं चित्र पाहायला मिळालेलं होतं. आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये आता शरद पवार यांच्या पॅनलने जी आहे ती बाजी मारलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि पुन्हा एकदा आशिष शेलार हे या MCAच्या निवडणुकीमध्ये किंवा MCAच्या संपूर्ण प्रक्रियेत कमबॅक करतील असा विश्वास जो आहे तो संजय नाईक यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.